विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक कैलास सर, विद्यानिकेतन अकॅडमी पुणे मार्फत सर्वात प्रथमतः तुमचं स्वागत करतो. गेल्या काही दिवसापूर्वी आपला प्रिलिमचा कट ऑफ आला. ग्रुप बी आणि सी चे जे बऱ्याच दिवसापासून आपण वाट पाहत होतो आणि आज लेक्चर बनवण्याच्या काही वेळ अगोदर जे ग्रुप सी चे रिझल्ट मुख्यचे पेंडिंग होते ते पण आले. आणि याच्यामध्ये आनंदाची बाब ही आहे की बरेचसे माझ्याकडे जे प्रिलिम आणि मेन्सला पाठीमागच्या बॅचला मुलं होती यातली खूप मुलं क्वालिफाय झाली. मी अगोदरच ग्रुप बी आणि सी यासाठी प्रिलिमची बॅच घेतली होती आणि त्यामध्ये बरेचसे मुलं जे आहेत ते आत्ताच्या मुख्यला बसलेले आहेत. मग याच्यामध्ये काहींची PSI आहे, काहींची ST आहे, काहींची सब रजिस्ट्रारची आहे, काहींच्या ग्रुप सी म्हणजे क्लर्क आणि टॅक्सच्या एक्झाम आहेत. आणि मग जसं प्रिलिममध्ये तुम्हाला आम्हाला मेन्सपर्यंत घेऊन जाता आलं तसंच मेन्सपासून पुढे म्हणजे रिझल्टच्या लिस्टमध्ये नाव कसं आणता येईल यासाठी एक अकॅडमीकडून तुम्हाला फायदा व्हावा यासाठी हे एक लाईव्ह बॅच जी आहे मी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. खरं तर आम्ही अगोदरच्या ज्या बॅच होत्या त्या ऑफलाईन आणि रेकॉर्डेड कंडक्ट केल्या होत्या, पण एक नवीन पॅटर्न म्हणून आम्ही तुमच्यासमोर हा लाईव्हचा पॅटर्न जो आहे तो घेऊन येतोय. कारण लाईव्हमुळे होईल काय की तुम्हाला एक टार्गेट कंप्लीट करणं भाग पडेल आणि याच्यातून तुमचा मुख्यचा सुद्धा रिझल्ट नक्की होऊन जाईल. तर बघा याच्यामध्ये जी लाईव्ह बॅच आहे ती नेमकी कशी असणार आहे. याच्यामध्ये ग्रुप ब आणि ग्रुप क याच्यामध्ये दोन्हींचा सिलेबस जो आहे तो सारखाच आहे. MPSCनी एक चांगली बाब ही केलेली आहे की प्रिलियम आणि मेन्स याच्यामध्ये जास्त तफावत ठेवलेली नाही आहे. सिलेबस बराचसा प्रिलियमचा मेन्सला घेतलेला आहे आणि जो एक्झाममध्ये अगोदर जो वेगवेगळा सिलेबस होता तो त्यांनी आता न ठेवता सगळ्या पोस्टसाठी तो एकच सिलेबस त्यांनी ठेवलेला आहे. पण एकच जरी असेल आता त्याच्यामधून काय करायचं आहे की ही जी सायकल आहे म्हणजे दरवर्षी प्रिलियम देणं, त्याची वाट पाहणं, परत मेन्स देणं, त्याच्यातून बाहेर येणं, परत प्रिलियम देणं आणि फायनल लिस्टमध्ये नाव नसणं, याच्यातून बाहेर निघण्यासाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे. आणि यासाठी नेमकं काय करायचं म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगतो आहे की ही बॅच नेमकी कोणासाठी आहे. तर ज्यांनी आतापर्यंत बऱ्याचशा मुख्य दिल्या पण फायनल लिस्टमध्ये नाव नाही आहे, किंवा आणखीन दुसरा भाग जो तुम्ही ऐकता की अप्रोच बिल्डिंग किंवा शॉर्टकट हे सगळं केलं आहे पण रिझल्ट आलेलं नाही आहे. आणि दुसरी आणखीन महत्त्वाची बाब त्याच्यामध्ये ही आहे की मेरिट कमी लागलेलं असल्यामुळे की बरेचशी मुलं याच्यामध्ये अशी पण क्वालिफाय झालेली आहेत की ज्यांनी आतापर्यंत एक पण मेन्स दिलेली नाही आहेत. अशा सगळ्या मुलांसाठी ही बॅच खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेली आहे आणि ही आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. मी परत एकदा सांगतोय की ही बॅच जी आहे ती लाईव्ह बॅच असणार आहे. म्हणजे ज्यांना रेकॉर्डेड हवी आहे त्यांना मिळेल, पण ज्यांना लाईव्ह हवी आहे कारण बऱ्याच क्लासेसकडून किंवा इतर लोकांकडून ज्या बॅचेस तुम्हाला दिले जातात ते अगोदर कधीतरी लेक्चर रेकॉर्ड केलेले असतात आणि हे लेक्चर रेकॉर्ड केलेले लेक्चर जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. याच्यातून तुम्ही बॅच ती परचेस करता पण ती पाहून तुमच्याकडून होत नाही. म्हणून ज्याला रात्रीचा दिवस करायचा आहे अशा लोकांसाठी आम्ही ही बॅच घेऊन आलेलो आहे. रात्रीचा दिवस करायचा म्हणजे काय की बघा मी बॅचचं टायमिंग जे ठेवणार आहे ते सकाळी 6 ते 8 आणि रात्री साधारणतः 9 ते 11 अशा पद्धतीने लाईव्ह असणार आहे आणि रेकॉर्डेड मात्र तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे पाहू शकता. अशा पद्धतीची ही बॅच असेल. बघा याच्यामध्ये आनंदाची बाब की तुम्ही कट ऑफ क्लिअर केलेले आहेत, पण हे जर तुम्ही चार्ट डोळ्यासमोर ठेवला तर तुम्हाला कळेल की त्या कट ऑफमध्ये नेमकं वास्तव काय आहे. तुमच्या हे लक्षात आलं असेल की जसं क्लर्क टायपिस्टचा रिझल्ट जो आहे तो फक्त किती लागलेला आहे, कट ऑफ फक्त 19 आहे. याचं कारण तुम्ही पाहता की त्याच्या जागा ज्या आहेत त्या खूप जास्त होत्या, म्हणजे 7,000 जागा होत्या आणि या 7,000 जागांसाठी मात्र काय केले त्यांनी की जवळपास 1 लाख मुलं त्याच्यामध्ये क्वालिफाय केले. आता इथं तुम्ही या आत्ता सध्या 1 लाख मुलांमध्ये आहात म्हणजे 55,000मध्ये तुम्ही आहात. आता याच्यातून मात्र काय करायचंय की या 7,000मध्ये यायचंय किंवा सब रजिस्ट्रारमध्ये पहिल्या 49 मध्ये यायचं आहे, ASO मध्ये 156 मध्ये यायचं आहे, STI मध्ये सुद्धा 159 मध्ये यायचं आहे, PSI मध्ये 374 मध्ये यायचं आहे. अशा पद्धतीने ह्या ज्या जागा आहेत याच्यामध्ये आपल्याला लिस्टमध्ये नाव आणायचं असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण करणं अपेक्षित आहे. म्हणून हा एकदा चार्ट जो आहे तो नजरेसमोर ठेवा. त्यानंतर त्याच्या पुढे बघा की हा सगळा सिलेबस जो आहे जो तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 असेल हा व्यवस्थित कव्हर व्हावा यासाठी ही अकॅडमीची जी संपूर्ण टीम आहे ही टीम आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. चांगल्या पद्धतीने तुम्हाला नोट्स देतील. त्यानंतर सगळ्यांकडे खूप चांगले एक्सपिरियन्स आहेत. राज्यसेवेच्या ज्या बॅच घेतलेल्या आहेत, त्यानंतर PSI STI यासारख्या बॅचेस आम्ही कंप्लीट केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये खूप चांगले रिझल्ट सुद्धा दिलेले आहेत आणि याचाच फायदा तुम्हाला ह्या ग्रुप बी आणि सीच्या मुख्यसाठी व्हावा यासाठी संपूर्ण टीम अगदी रात्रंदिवस तुमच्यासाठी काम करेल. आता याच्यामध्ये नेमकं काय असेल बघा की बॅचचा फायदा नेमका तुम्हाला काय होईल. तर याच्यामध्ये काय होईल की संपूर्ण लेक्चर्स तुम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये भेटतील.
म्हणजे जे तुमचे एकूण 9 टॉपिक आहेत मेन्सचे पेपर 2 मध्ये, आणि मराठी आणि इंग्लिश हा जो सिलेबस आहे याचे संपूर्ण लेक्चर्स तुम्हाला दिले जातील. प्लस आणखीन काय केलं जाईल, फक्त लेक्चर्स करून या ठिकाणी आपण थांबणार नाही आहे. कारण आता असा प्रकार होतो की एवढ्या 2-3 महिन्यामध्ये नेमकं काय करावं हे आपल्याला समजत नाही, आणि मग जेवढं मार्केटमध्ये सगळं मटेरियल असेल किंवा जे काही आपल्याला टेलिग्रामवरून अवेलेबल झालेलं असेल असं सगळं मटेरियल गोळा करतो आणि पापट पसारा काही वाचत बसतो. तर असं न करता अकॅडमीच्या ज्या हँड रिटन नोट्स आहेत आणि काही प्रिंटेड नोट्स आहेत त्या तुम्हाला आम्ही कोर्स मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि त्या नोट्स सोबत टॉपिक टेस्ट असतील आणि फुल लेंथ टेस्ट असतील अशा सगळ्या दोन्ही स्वरूपामध्ये आम्ही कंडक्ट सुद्धा करणार आहोत की जेणेकरून तुम्हाला चांगली प्रॅक्टिस होईल. आता ह्या टेस्ट देताना बघा की नेमकं काय करायचं आहे की लाईव्ह स्वरूपात तुम्हाला तुमच्या घरपोच त्या टेस्ट मिळून जातील, पण ज्यांना अकॅडमीमध्ये येऊन सोडवायचे असतील त्यांच्यासाठी सुद्धा सोय केली जाईल. आणि या टेस्टचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय ते डिस्कशन सुद्धा लाईव्ह स्वरूपात आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये ते तुम्हाला दिलं जाईल. तुम्हाला जसं बॅच ऍडजस्ट करता येईल त्या पद्धतीनं ती तुम्ही करू शकता. त्यानंतर आणखीन बघा की आता ही बॅच जी आहे ती नेमकी जॉईन कशी करायची. तर प्ले स्टोअरला गेल्यानंतर विद्यानिकेतन अकॅडमीचं ॲप तुम्हाला दिसेल, ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि त्या ॲपवरून तुम्ही ही बॅच परचेस करू शकता, किंवा याची लिंक शेअर केलेली आहे त्या लिंकवरती जाऊन सुद्धा ही बॅच तुम्ही घेऊ शकता. आणि पुढच्या मेन्सचा म्हणजे राहिलेला जो 2-3 महिन्यांचा कालावधी असेल या मेन्ससाठी आमच्याबरोबर एक तयारी करून बघा, रिझल्टमध्ये नाव तुमचं नक्की असेल. मी परत एकदा सांगतोय की ज्याला रात्रीचा दिवस करायचा आहे, कारण ही जी बॅच आहे ती सकाळी मी 6 ते 8 आणि रात्री 9 ते 11 अशा टायमिंगमध्ये घेणार आहे. आणि ज्यांना ही सगळी संधी सोडायची नाही, कारण मी संधी याच्यासाठी म्हणेल की परत ॲड कधी येते आहे, जागा किती असतील आणि तुम्ही परत प्रिलिम क्वालिफाय व्हाल का नाही व्हाल, तर हे नेमकं काही सगळं अंधारात आहे. हे आत्ता जे समोर आहे म्हणजे असं समजा की मला ही एकच एक्झाम द्यायची आहे आणि ती माझी लास्टची असेल, म्हणजे माझं लिस्टमध्ये नाव असेल, यासाठी मला एक्झाम करायची आहे. आणि यासाठी तुम्ही अकॅडमीशी नक्की जॉईन होऊ शकता. अकॅडमीचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, अकॅडमीचे ॲड्रेस पण दिलेले आहेत. तुम्ही ॲड्रेसवरती येऊन पर्सनल जर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर ते पण घेऊ शकता. आणि इतर काही प्रश्न असतील तर जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश बडे. आपण सध्या गट ब आणि क चा जो रिझल्ट लागलाय पूर्व परीक्षेचा त्याच्याबाबत पाहणार आहोत. त्याच्या आपण जो क्लास आहे मुख्य परीक्षेचा मार्गदर्शन वर्ग ते घेणार आहोत. तर हे जे नवीन रिझल्ट आला आहे त्यामध्ये पहिल्यांदाच जे क्लर्कच्या जागा आहेत त्या खूप जास्त भरल्या गेल्या. प्रत्येक कलेक्टर ऑफिस आणि विविध डिपार्टमेंटचे ऑफिसेस आहेत. ही सर्व विद्यार्थ्यांसाठी गोल्डन संधी आहे. या मुख्य परीक्षेमध्ये विद्यानिकेतन अकॅडमी आपण सर्व जे क्लास घेणार त्यामध्ये माझा विषय आहे कायदे. याच्यामध्ये RTI आणि लोकसेवा हक्क अधिनियम हे 2 विषय मी घेणार आहे. माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम दोन्ही जे कायदे आहेत ते 10 मार्कांचे असणे एक्सपेक्टेड आहे. तर हे 10 पैकी आपल्याला 10 पैकी 10 मार्क मिळवायचे आहेत. तर हे सर्व कायद्याचं माझं स्वतःचं बॅकग्राऊंड लॉचं आहे. आणि याच्या अगोदर जे एक्साईजच्या परीक्षा झाल्या होत्या त्याच्यामध्ये माझे विद्यार्थी जे होते ते 106 विद्यार्थ्यांचं निवड झाले. त्यामध्ये आपल्या विद्यानिकेतन मार्फत झाले मागच्या 2 वर्षाचे फर्स्ट रँकर महाराष्ट्रातले आपले लॉचे बॅच केलेले विद्यार्थी आहेत. तसंच आता जी आपली सब रजिस्ट्रार बॅच आहे त्याचा देखील निकाल मुख्य परीक्षा बाकी आहे आणि त्याचा निकाल चांगला येणं एक्सपेक्टेड आहे. तर हे जे स्पर्धा परीक्षा आपण तुम्ही जर पाहिलं तर हे 10 पैकी 10 मार्क मिळवणं हे फार डिसाइडिंग शेवटी ठरणार आहे. यामध्ये तुम्हाला सर्व कायद्यांचं व्यवस्थितरित्या सविस्तर वर्णन आणि कशा प्रकारे कुठं प्रश्न तयार होतात आणि त्याच्या नोट्स हे सर्व तुम्हाला उपलब्ध होईल. आपल्या सर्व बॅचेस लाईव्ह उपलब्ध असतील. तसेच ज्या विद्यार्थी लाईव्ह करू शकणार नाहीत त्यांना रेकॉर्डिंग उपलब्ध होतील. आणि तुम्हाला जे काही बॅचेस घ्यायच्या त्या आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये लिंक आहे, त्यामध्ये तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतात. याच्या सर्व टेस्ट सिरीज होतील. याच्यामध्ये तुम्हाला मेंटरशिप, डिस्कशन आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आमचे सगळे टीम्स उपलब्ध आहे. तुम्हाला ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस आम्हाला संपर्क करून तुमचे वैयक्तिक अडचणी, अभ्यास करतानाच्या अडचणी, जेणेकरून तुम्हाला तुमचे मार्क वाढवण्यास मदत होईल. जे विद्यार्थ्यांनी यापूर्वी MPSC दिलेली नाही तुम्हाला प्रॅक्टिकली जे स्पर्धा आहे स्पर्धामध्ये कसं विद्यार्थ्यांच्या बाकी कॉम्पिटिटिव्हली पुढे जायचं त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आम्ही पुण्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना आतापर्यंत महाराष्ट्रातल्या इथून मार्गदर्शन केलं आहे. आपण सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यानिकेतनमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण यासाठी जमलोय की कालच पूर्व परीक्षेचा म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी यांचा निकाल लागलाय आणि या वर्षी मोठ्या प्रमाणात मुख्य परीक्षेला मुलं क्वालिफाईंग झालेत.
तर यासाठी आता मुख्य परीक्षेला कमी कालावधी उरलेला आहे. म्हणजे जर आपण विचार केला तर डिसेंबर एंडपर्यंत परीक्षा होऊ शकते. यासाठी विद्यानिकेतनचा नवीन बॅच म्हणजे ही तुमची एक्झाम होईपर्यंत म्हणजे मुख्य परीक्षा होईपर्यंत ही बॅचमध्ये तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर करण्यात येईल. ही विद्यानिकेतनची जी बॅच आहे ही बॅच तुमच्या सोबत म्हणजे मुख्य परीक्षेसोबत पूर्ण अभ्यासक्रम कव्हर करून घेईल. ऑनलाईन पद्धतीने त्याचप्रमाणे रेकॉर्डेड स्वरूपात दोन्ही पद्धतीने तुम्हाला सिलेबस कव्हर करण्यात येईल. आता आपण या थोडक्यात म्हणजे ही परीक्षा पद्धती काय म्हणजे मुख्य परीक्षेला नेमकं आता पहिल्यांदाच ही मुख्य परीक्षा नवीन स्वरूपात म्हणजे नवीन अभ्यासक्रमासंदर्भात होणार आहे. म्हणजे 2023ला जे मुलं परीक्षा देणार आहेत ते पहिल्यांदाच या पेपरला जातील. आणि दुसरी गोष्ट ही आहे की पूर्णपणे सिलेबस नवीन आहे. आता नवीन सिलेबस असल्यामुळे जुना सिलेबस आणि नवीन सिलेबस यातला थोडक्यात आपण फरक समजून घेऊ. आणि अजून एक गोष्ट आपण ही पाहू की आता जर 2 ते 3 महिने तुमच्याकडे कालावधी आहे तर या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण कुठल्या विषयाला किती फोकस करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवू या संदर्भात थोडक्यात चर्चा करूया. आणि ही बॅच 2 दिवसात म्हणजे 20 सप्टेंबरला तुमची ही बॅच पूर्णपणे चालू होते. आणि 20 सप्टेंबरपासून तर तुमची परीक्षा मुख्य परीक्षा ज्या दिवशी होईल तोपर्यंत ही बॅच तुम्ही पाहू शकतात रेकॉर्डेड स्वरूपात. त्याचप्रमाणे तुम्हाला ऑनलाईन आणि लाईव्ह लेक्चर तुम्हाला दररोज भेटतील. दररोज या बॅचद्वारे तुम्हाला 2 लेक्चर सकाळी प्लस संध्याकाळी लेक्चर भेटणार आहे. यामध्ये सिलेबसमध्ये जर पाहिलं आपण तर सिलेबसचा विचार करता यामध्ये पेपर 2 हे की ज्या मुलं एकदम नवीन आहेत की जे पहिल्यांदाच मेन्सला बसणार आहेत. आता निकाल एवढा कमी आला आहे कट ऑफ 19 आल्यामुळे बरेच मुलं मेन्सला बसलेत आणि त्यामुळे बऱ्याच मुलांना सिलेबस देखील माहीत नाहीये. तर आपण थोडक्यात सिलेबस पाहूया काय असेल आणि आपण फोकस कुठे करायला हवा यासाठी आपण पाहूया. तर या परीक्षा पद्धतीमध्ये लक्षात घ्या ग्रुप बी आणि ग्रुप सी ला सेम सिलेबस आहे. इथं ग्रुप ब चा दिलाय पण ग्रुप क ला म्हणजे ग्रुप सी ला पण सेम सिलेबस आहे. सेम सिलेबस देताना लक्षात घ्या तुम्हाला पेपर 2 आहेत. मुख्य परीक्षेला पेपर 2 असले तरी मार्क तुम्हाला 400 म्हणजे 200 मार्क जर विचार केला तर 400 आहेत आणि पेपर 2 आहेत 1+2. यामध्ये पेपर 1 जो असणार आहे तो मराठी प्लस इंग्लिश म्हणजे लँग्वेजचा जो पेपर असणार आहे तो मराठी प्लस इंग्लिशचा पेपर पहिला 1 असेल जो की मराठीचा पेपर 50 प्रश्न असतील 100 गुणांसाठी. इंग्लिशचा जो असेल सेम म्हणजे 50 प्रश्न असतील 100 गुणांसाठी. आता जर तुम्ही दर्जाचा विचार केला तर मराठीसाठी 12वी दर्जा दिलाय आणि इंग्लिशसाठी पदवीचा दर्जा दिलाय. म्हणजे यामध्ये तुम्हाला समजेल की दर्जानुसार पेपर पॅटर्न सेट होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की जशी पूर्व परीक्षा 1 तासाची असते त्याचप्रमाणे मुख्य परीक्षा देखील 1 तासाची होणार आहे. दुसरी गोष्ट आहे की पेपर 2 मध्ये तुम्हाला जवळपास यावर्षी 9 टॉपिक म्हणजे 9 तुम्हाला विषय दिलेले आहेत आणि ते 9 विषय तुम्हाला कव्हर करायचे या येत्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये. तर हे कसं करायचं तर आपण पाहूया. तर हा पेपर 2 जो असेल हा पण 100 प्रश्न असतील 200 गुणाला असेल दर्जा पदवीचा असेल. आणि हा पेपर ड्युअल लँग्वेज म्हणजे इंग्लिश प्लस मराठीत असेल पण चॅलेंजिंग हे की 1 तासाचा असेल. आणि हा पेपर देखील वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. आता हे तुम्हाला माहिती आहे की 1/4 निगेटिव्ह सिस्टीम वगैरे हे आपण आता थोडक्यात सिलेबस पाहू. सिलेबस कळले तुम्हाला समजेल. पेपर 1 जो असेल हा लँग्वेजचा पेपर आहे. यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश म्हणजे 50 प्रश्न असेल 100 मार्क असतील. आता मराठीचं जे सिलेबस आहे त्याच पद्धतीने इंग्लिशमध्ये जर आपण पाहिलं की सर्व शब्दसंग्रह म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द वाक्यरचना असेल त्याचबरोबर व्याकरण असेल. हा पॉईंट महत्वाचा आहे व्याकरण. त्याचबरोबर म्हणी वाक्प्रचार वगैरे आणि एक पॅसेज असेल उतारावरील प्रश्न. याचप्रमाणे सिमिलर इंग्लिशमध्ये देखील असेल म्हणजे इंग्लिशमध्ये पण एक पॅसेज असेल ग्रामर असेल व्होकॅब असेल आणि हा पेपर नंबर 1 असेल. दुसरी गोष्ट जर आपण विचार केला तर इथं आता सध्याला 50 पॅटर्न आणले म्हणजे मराठीला 50 इंग्लिशला 50. अगोदर हे पॅटर्न जर तुम्ही पाहिलं 2022 पर्यंत तर हे पॅटर्न आपल्याला या स्वरूपात दिसतं 50 + 30 + 20 म्हणजे 50ला जर विचार केला तर मराठी 50लाच होतं आणि इंग्लिश 30 मार्काला होतं. पण 20 मार्काला तुम्हाला कायदे होते एक माहितीचा अधिकार आणि लोकसेवा अधिनियम त्याचबरोबर 10 मार्काला करंट होतं. हा सिलेबस इंग्लिशचं वेटेज वाढवणार आहे म्हणजे 2023ला जे सिलेबस आलंय यामध्ये इंग्लिशचं वेटेज वाढलेलं आपल्याला दिसतं आणि या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. पेपर 1 मध्ये जो मुलगा 70+ कव्हर करून घेतो मार्क
तो 100% पोस्ट घेऊन जाईल. मोठ्या प्रमाणात जागा आहे तर तुमचं टार्गेट पेपर 1ला जास्त असावं की जेणेकरून तुम्ही लीड घेऊ शकतात. पेपर 2 मध्ये 9 विषय, हा पण पेपर 2 मध्ये 200 मार्काला असला, हा पण 200 मार्काला असला, पण तरी या 2च विषय यामध्ये करायचे. पण पेपर 2 मध्ये तुम्हाला 9 विषय करायचे. आता 9 विषय करताना तुम्ही डिवायडेशन कसं करू शकता? जे तुम्ही पूर्वपरीक्षेला अभ्यास केलाय बराच सिलेबस तोच आहे, फक्त एक काही पॉईंट एमपीएससीने मुख्य परीक्षेला नवीन टाकले. नवीन पॉईंट असे आहेत की जे राज्यसेवा मुख्य परीक्षेला पॉईंट होते ते यामध्ये ऍड केलेले आपल्याला दिसून येतात. आता पहिला पॉईंट जो दिलाय की बुद्धिमत्ता आकलन, हा पॉईंट तुम्हाला पूर्व परीक्षेला देखील होता, मुख्य परीक्षेला पण देखील त्यांनी टाकलेलं आहे. आणि मागचं जे मुख्य परीक्षेचं सिलेबस होतं त्यामध्ये पण आलेलं आहे. तर यामध्ये सामान्य बुद्धिमत्ताला जर ॲव्हरेज पकडला आपण तरी सुद्धा 10 मार्क येऊ शकतात या टॉपिकला. त्याचबरोबर दुसरा पॉईंट आहे चालू घडामोडी, जो पॉईंट की तुम्हाला पूर्व परीक्षेला देखील झालाय तर त्याचं पण तुम्हाला 10 मार्क येऊ शकतात. त्याचबरोबर जर आपण विचार केला अंकगणित आणि बुद्धिमत्ता, जर तुम्ही विचार केला मागच्या मेन्सला आणि पूर्व परीक्षेचा, तर आता वेटेज जास्त मॅथ रिजनिंगकडे गेलेलं दिसतं. जसं की पूर्व परीक्षेला देखील 20 मार्काला मॅथ रिजनिंग आणि बुद्धिमत्ता आले, याचप्रमाणे इथं देखील वेगळा केलाय. म्हणजे बुद्धिमत्तासाठी पहिला झालाय आणि अंकगणितसाठी 3रा पॉईंट, तर या देखील 10 मार्क येऊ शकतात. आणि त्यानंतर जो मुख्य परीक्षेला पेपर 1ला जो पार्ट होता तो पेपर 2ला त्यांनी टाकलाय, म्हणजे लॉ. 2 लॉ टाकलेत तुम्हाला, एक माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि दुसरा आहे महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015. आपण जर ॲव्हरेज पकडलं तरी 5 ते 6 मार्कासाठी हा पॉईंट येऊ शकतो. मागच्या वेळेस देखील हा पॉईंट 5 मार्काला, हा पॉईंट 5 मार्काला येत होता, पण जर विचार केला तर 5 ते 6 मार्काला हा पॉईंट जाऊ शकतो. पुढचा जो टॉपिक दिलाय तुम्हाला ते म्हणजे भारतीय राज्यघटना, जी की पूर्व परीक्षेला पण होतं तुम्हाला आणि मुख्य परीक्षेला देखील होतं. तर हा पॉईंटवर फोकस असणं गरजेचं यासाठी आहे की तुमचं मुख्य परीक्षेला या टॉपिकचं पूर्णपणे सिलेबस त्यांनी दिलेले. पूर्व परीक्षेला फक्त भारतीय राज्यघटना असा टॉपिक टाकलाय, पण यामध्ये तुम्हाला पूर्ण पॉईंट कव्हर केले. म्हणजे काय? भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ आणि यांचं पूर्ण संक्षिप्त हे इथं दिलेलं दिसतंय आपल्याला सिलेबसमध्ये. म्हणजे मेन्स, राज्यसेवेच्या मेन्सला लेवलला इथं आपल्याला सिलेबस दिसतं. त्यामुळे हा सिलेबस डिटेल करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हे जे पॉईंट त्यांनी दिलेले हे पॉईंट टू पॉईंट अभ्यास करणं गरजेचं आहे, ते पण आपल्याला कमी कालावधीमध्ये. त्यानंतर हा पॉईंट जर येऊ शकतो पॉलिटिकल 10 मार्काला येऊ शकतो, 10 प्रश्न येऊ शकतात. म्हणजे याचे डबल करून घ्यायचं, प्रश्न जर 10 आलेत तर त्याचे डबल मार्क. ओके, तर विचार करा. तर पुढचं आधुनिक भारताचा इतिहास मध्ये जर तुम्हाला विचार केला तर विशेषतः महाराष्ट्र असं आपल्याला पूर्व परीक्षेला दिलाय. इथेही महाराष्ट्राचा इतिहास असणार आहे, सेम असणार आहे आणि इथेही 10 प्रश्न येऊ शकतात. 10 प्रश्न म्हणजे 20 गुण जाऊ शकतात. पुढे दिलाय तुम्हाला भारतीय व महाराष्ट्राचा भूगोल, म्हणजे भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, जो की आपण पूर्व परीक्षेला जो अभ्यास करतोय भूगोलाचा सेम असणार. पण तुम्हाला पूर्व परीक्षेला एवढं डिटेल सिलेबस दिले नाही त्यांनी. तर या सिलेबसमध्ये नवीन जो पॉईंट यांनी ऍड केलाय जिओग्राफीमध्ये 7व्या पॉईंटमध्ये, ते म्हणजे इन्व्हायरमेंट, जो की तुम्हाला पूर्व परीक्षेला नाहीये. हा इन्व्हायरमेंट पॉईंट कुणाला आहे तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला, तसंच मुख्य परीक्षेला इन्व्हायरमेंट आहे. आणि तो पॉईंट कंबाईनने देखील मुख्य परीक्षेला टाकलाय. हा पॉईंट नवीन आहे, त्यामुळे याला आपण फोकस करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जो पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे सामान्य विज्ञान. पूर्व परीक्षेला सामान्य विज्ञान असतो, त्याचप्रमाणे या वर्षापासून देखील मुख्य परीक्षेला सामान्य विज्ञान प्लस टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान हा विषय त्यांनी टाकलेला आहे. आणि या परीक्षेमध्ये वेटेज याचं जास्त असणार साहजिक आहे. तर यामध्ये रिमोट सेन्सिंग वगैरे जो पॉईंट आहे हे पॉईंट त्यांनी नवीन ऍड केलेले, जे की राज्यसेवा मुख्य परीक्षेला पॉईंट होते. ओके, हा झाला 8व्या नंबरचा पॉईंट. त्यानंतर आहे 9व्या नंबरचा पॉईंट एमपीएससी मुख्य परीक्षेतला, तो म्हणजे अर्थव्यवस्था. आता जेव्हा तुम्ही पूर्व परीक्षेचा अभ्यास करतात तेव्हा अर्थव्यवस्थेला त्यांनी जवळपास 7 ते 8च पॉईंट दिलेत. पण मुख्य परीक्षेला जेव्हा त्यांनी पॉईंट दिलेत हे पॉईंट खूप मोठे दिलेत. म्हणजे राज्यसेवेचा मेन्सचा लेवलला हे पॉईंट दिलेले. तर एवढा आपल्याला अभ्यास करायचा. यामध्ये 2 प्रकार करून दिलेत एमपीएससीने. पहिला प्रकार दिलाय तो म्हणजे समग्र लक्ष्य. आज समग्र लक्ष्यमध्ये 4 पॉईंट दिलेत, हे आपल्याला डिटेल करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हा जो पॉईंट होता हा राज्यसेवा पूर्वचा होता, तर आता त्यांनी मुख्यमध्ये टाकले. त्यानंतर पब्लिक फायनान्स म्हणजे सार्वजनिक वित्त, जो की पूर्व परीक्षेचाच पार्ट आहे. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, इथं भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेत आव्हाने, आर्थिक सुधारणा म्हणजे आर्थिक सुधारणा कधी झाली 1991ला झालेला पॉईंट आहे, ते पॉईंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर सहकार, जो की पूर्व परीक्षेला अजिबात नाही, तुम्हाला प्रश्न येत नाही, तो पॉईंट इथे ऍड केला आहे. त्याचबरोबर मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र जसं की आरबीआयचं
घ्यायचं, मौद्रिक पॉलिसी वगैरे आपण फिस्कल पॉलिसी ते पाहणार आहेत, त्याचबरोबर स्थानिक वित्त, उद्योग सेवा हा पॉईंट तुम्हाला पूर्वपरीक्षेला आहे, पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय व्यापार भांडवल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. आता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देताना लक्षात घ्या, त्यांनी इथं महाराष्ट्राच्या बजेटवर फोकस ठेवतील, म्हणजे काय अर्थसंकल्पावर, जो की आपण पब्लिक फायनान्स जो टॉपिक आहे आपला तो टॉपिकमध्ये पाहणार आहे. दुसरी गोष्ट एक आहे की तुम्हाला अभ्यास करताना एक गोष्टीची जाणीव ठेवायची की जे पॉईंट ऑलरेडी आपण पूर्वपरीक्षेला केलेले आहेत ते पॉईंट यामध्ये बऱ्यापैकी 70 ते 75% तोच पाठ आहे. उरले जवळपास 20 ते 25% वेगळा सिलेबस आहे, तो की मी तुम्हाला सांगितलाय. तर ह्या 20-25%ला आपण पहिल्यांदा सुरुवात करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तुमचा 100% सिलेबस होईल. आणि आता चॅलेंज हे जे की कमी कालावधी आहे तुमच्याकडे मुख्य परीक्षेसाठी. आता जर विचार केला तर 95,000+ मुलं ग्रुप सीला क्वालिफाईंग झाले क्लरिकलसाठी. तर अजून एक गोष्ट ही होऊ शकते की बऱ्याच जणांचा अभ्यास झालेला नाही, कट ऑफ कमी आल्यामुळे विद्यार्थी आता सुरुवात करणार आहे. जर जे विद्यार्थी आता सुरुवात करणार आहे त्यांच्यासाठी ही बॅच खूप अत्यंत महत्त्वाची. ही बॅच कमी तुम्हाला जर विचार केला तर 4,000 रुपयेमध्ये ही बॅच तुम्हाला भेटते. आता 4,000 रुपयेमध्ये तुम्हाला परीक्षा होईपर्यंत ही बॅच तुमच्याकडे असेल. म्हणजे लाईव्ह स्वरूपात दररोज 2 लेक्चर होतील. परत काही पाठ जे लाईव्ह करू शकत नाही त्यांच्यासाठी रेकॉर्डेड बॅच असेल. ही बॅच तुम्ही निश्चित जॉईन करा. ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर एक काम करावं लागेल, ते म्हणजे ही आपली पूर्ण टीम आहे की जे तुमचे सिलेबस मुख्य परीक्षा होईपर्यंत पूर्ण कव्हर करणारे सगळे तज्ज्ञ त्या विषयातले, तर हे विषय तुमचे कव्हर करतील. आपली बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला ॲपवर जाऊन प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप डाउनलोड करायचे. विद्यानिकेतन अकॅडमीचं हे सिम्बॉल आहे त्याचं. हे सिम्बॉल पाहून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकतात आणि तुम्ही तिथं बॅच परचेस करू शकता.